वाशिम जिल्ह्यात रात्रभर पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. कारंजा, रिसोड, मंगरुळपीर, मालेगाव, मानोरा आणि वाशिम तालुक्यात मुसळधार पावसामुळे सखल भाग जलमय झाले आहेत. हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी रेड अलर्ट जारी केला असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. नेमकी काय आहे ही परिस्थिती जिल्ह्यातील बघूया. वाशिम जिल्ह्यात काल मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने अनेक भागांना अक्षरशः झोडपून काढलेत. रात्रभर सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सकाळपर्यंतही पावसाचा जोर कायम होता. कारंजा, रिसोड, मंगरुळपीर, मालेगाव, मानोरा आणि वाशिम तालुक्यात अनेक सखल भागांमध्ये पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याने नागरिकांना दैनंदिन कामांसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पावसामुळे विहिरी, बोअरवेल आणि भूजल पातळी लक्षणीय वाढ झाली असून शेतीसाठी हा पाऊस दिलासादायक मानला जात आहे. मात्र सततच्या पावसामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहेत. सध्या मोठ्या नदी आणि नाल्यांना पूर आलेला नसला तरी हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे आणखी मुसळधार पाऊस झाल्यास अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क ठेवली असून नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नयेत, पूरग्रस्त आणि सखल भाग टाळावेत, तसेच नदी, नाले आणि ओंढ्याजवळ जाणे टाळावेत असे आवाहन करण्यात आले आहे. सध्या संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष पुढील 24 तासांकरिता पावसाकडे लागले असून परिस्थितीवर प्रशासनाकडून सातत्याने लक्ष ठेवले जात आहेत. वाशिम जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. हवामान विभागाचा रेड अलर्ट लक्षात घेता नागरिकांनी कोणतीही अफवा न पसरवता प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. पावसाशी संबंधित प्रत्येक मोठी अपडेट सर्वप्रथम पाहण्याकरिता बघत राहा सिटी न्यूज.